पण राहुल गांधींनी जे म्हटलं की कामठी विधानसभेमध्ये वोटचोरी झाली, ते सिद्ध कामठी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. प्रचंड असं कामठी शहरामध्ये वातावरण अजय कदमच्या बाजूने जेव्हा दिसायला लागलं, तेव्हा बावनकुळे साहेबांना वाटलं की आता आपल्याला दुसरा पर्याय नाहीये, म्हणून त्यांनी बोगस मतदानाचा एक नवीन जो उद्योग आधी त्यांनी केलेला होता. खरं म्हटलं की मी माझा व्हिडिओ फार व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये मी स्वतः म्हटलेलं आहे की प्रत्येकांना 10च्या नंतर, रात्री 10च्या नंतर 2:30 ते 3 वाजेपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे 3 दिवस सातत्याने कामठीमध्ये फिरलेत आणि प्रत्येकांच्या जे लोक, मग ते साधे दुकानदार असतील, संस्था चालक असतील, एखादा व्यापारी असेल, त्याला जाऊ त्यांनी धमक्या दिल्या की जर तू यावेळेस भाजपाच्या नगराध्यक्षाला मतदान केलं नाही तर तुझं दुकान बंद केलं जाईल, तुझ्या संस्थेवर कारवाई केली जाईल. अशा पद्धतीची दहशत निर्माण केली ना बावनकुळे साहेबांनी. त्यामुळे मी माझा व्हिडिओ तिथे व्हायरल केला आणि मी बावनकुळेला म्हटलं की तुम्हाला मंत्रिपदावर असताना तुम्ही एक संवैधानिक पदावर आहात, तुम्ही एक मंत्री म्हणजे सरकार, या भाजपाच्या सरकारमध्ये त्यांना माहीतच नाही की आपण काय आहोत. ते विसरून गेले की एक संविधानिक पदावर असणारा जो व्यक्ती असतो तो फार जबाबदार असतो, पण त्यांना ते विसर पडलं आणि नंतर असं झालं की त्यांनी जे बोगस मतदानाचं एक रॅकेट सुरू केलं. हे बघा, मी त्यांच्यासोबत होती मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये, आणि मला हे रॅकेटच्या भानगडीत काही समजत नाही आणि मला ते काय माहीत नाही आणि मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण राहुल गांधींनी जे म्हटलं की कामठी विधानसभेमध्ये वोटचोरी झाली, ते सिद्ध कामठी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. ते सिद्ध झालेलं आहे की ज्या पद्धतीने बोगस वोटाचं या ठिकाणी थैमान माजवलं गेलं, मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप करण्यात आलं. गरीब लोकांना, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना आधार कार्ड मागायचं, हे 5,000 रुपये घे, हा आधार कार्ड तुझा दे आणि तुला आता मतदान करायचं नाही. जेव्हा तू मला बोट दाखवणार की तुझं मतदान नाही, तेव्हा हे तू आधार कार्ड. हे काय निवडणूक होऊ शकते? अशी काय निवडणूक होते?